अतिशय चांगली मैत्री होती। त्याच्या आधी देखील आमची, कारण मी 99 साली आलो, त्यानंतर दादांची ओळख झाली, संबंध आणले। पण मी असं म्हणेन की साधारण 2014 नंतर एक भावनिक नातं हे दादांशी तयार झालं। मी अनेक वेळा माझ्या मुलाखतीत म्हणायचो की राष्ट्रवादी काँग्रेस आमचं स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, पण त्याच वेळी माझ्या मनात मात्र मला हे पक्क माहिती होतं की अजितदादा हे काही स्ट्रॅटेजिक पार्टनर नाही आहेत, तर अंतःकरणातनं आपल्यावर प्रेम करणारा अशा प्रकारचा आपला मित्र म्हणून खरं म्हणजे अजितदादांकडे मी बघितलं आणि त्यांनीही माझ्याकडे त्याच पद्धतीनं बघितलं आणि जीवनभर मला असं वाटतं की आमचं ते नातं त्यांच्या अंतिम दिवसापर्यंत कायम होतं। मला आजही आठवतं की 27 जानेवारी 2026ला मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यानंतर पायाभूत सुविधांची बैठक झाली। त्याही बैठकीमध्ये अजितदादांनी आपल्या नेहमीच्या सिग्नेचर पद्धतीने सगळ्यांना, जे अधिकारी होते त्यांना विचारलं की मी आज सकाळी माहिती घेतली आहे आणि ज्या प्रकारे कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन काही राज्यांमध्ये होतं तेवढं आपल्या राज्यात का होत नाही, या संदर्भात तुम्ही काय कारवाई करणार आहात। आणि मग अधिकाऱ्यांनी सांगितलं कॉस्ट ओव्हररन कसे होतात, प्रोजेक्ट्स कसे डिले होतात, त्याच्यामुळे ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन का होत नाही। त्यानंतर मग सार्वजनिक बांधकाम विभागाचं एक प्रेझेंटेशन झालं, त्यात त्यांनी त्यांच्यावर 700 कोटी रुपयाची डिक्री ही जी न्यायालयाने केली होती ती कशी त्यांनी त्या ठिकाणी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयातनं डिक्री त्या ठिकाणी कॅन्सल केली आणि ज्यांनी डिक्री आणली त्यांच्यावरच कसा फाईन झाला, अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन केलं। त्यावर दादा गमतीने असं म्हणाले पुढच्या वेळेसपासून असेच तुम्ही फक्त प्रस्ताव या ठिकाणी आणत जा। आणि ती सगळी बैठक आम्ही संपवली। त्यानंतर माझ्या अँटी चेंबरला आम्ही गेलो। दादांचं काम हे 10-15 मिनिटाचं असायचं, त्याच्यावर नाही। दादांची एक सवय होती, कुठलंही काम हे त्यांच्या कागदावर लिहिलेलं असायचं, 2-3 ओळींमध्ये काय बोलायचं हे लिहिलं असायचं आणि ते परफेक्ट तेवढंच आपल्या कामाचं दादा बोलायचे। त्यामुळे ते कामाचं एक 5-10 मिनिटं झालं, त्यानंतर 30-40 मिनिटं आम्ही वेगवेगळ्या विषयांवर, भविष्यात काय, बजेटमध्ये काय, अशा गप्पा मारल्या। जवळपास पावणे तास आम्ही त्या ठिकाणी एकत्रित होतो आणि त्यानंतर दादा त्या ठिकाणून गेले। त्यावेळेस खरं म्हणजे ही पुसटशीही कल्पना नव्हती की कदाचित तीच आपली शेवटची भेट ही दादांशी ठरेल आणि दुर्दैवाने तसंच झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। ही अपघाताची बातमी ज्यावेळेस आली त्यावेळेस पहिल्यांदा मनाने असं म्हटलं की ठीक आहे, अपघात झाला असेल, पण अपेक्षा करूया काही झालं नसेल। पण लगेच दुसरी बातमी आली की विमानाची परिस्थिती बघता त्याच्यामध्ये कोणीही त्या ठिकाणी जिवंत असेल असं वाटत नाही आणि त्यातनं मग पुढच्या गोष्टी आपल्या सर्वांना माहितीच आहेत। खरं म्हणजे अजितदादा हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हतं, तर ते एका पिढीचा आत्मविश्वास होते। शेतकऱ्यांचा एक कळवळा असलेले, शेतीबद्दल इत्थंभूत माहिती असलेले, शेती, ॲनिमल हजबंड्री या सगळ्या विषयांची पूर्ण जाण असलेले आणि एक प्रकारे मातीतनं तयार झालेलं नेतृत्व असं अजितदादांचं नेतृत्व होतं। त्यांच्या जीवनामध्ये अनेक संघर्ष आले, कुठल्याही संघर्षाला त्यांनी पाठ दाखवली नाही। सातत्याने त्या संघर्षाला सामोरं ते गेले, कधी पोळापुढे झुकले नाहीत। पण ज्यावेळी दादांना मनातनं असं वाटलं की काहीतरी चूक आहे किंवा समाजाला ते चूक वाटतंय, त्यावेळी जाहीर माफी मागायलाही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही। अशा परिस्थितीमध्ये दादा कुठलाही इगो न ठेवता जाहीरपणे माफी मागून पुढच्या कामाला त्या ठिकाणी लागायचे, हे देखील आपण बघितलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे अनेकांचा आधारबळ असलेले, अनेकांना धीर देणारे, अनेकांच्या निर्णयाची ताकद असलेले दादा आज नसल्यामुळे निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात अनेक लोकांच्या समोर अनेक प्रश्न त्यातनं निर्माण झाले। खरं म्हणजे अजितदादांबद्दल सगळे नेहमीच सांगतात की
शब्दाला जागणारा अशा प्रकारचा नेता होता. त्याचा अनुभव 2019 साली आम्ही घेतला. 2019ला ज्यावेळी आमचं ठरलं की सरकार तयार करायचं, त्यानंतर काही कारणाने तो निर्णय त्यावेळी त्यांच्याकडे वरिष्ठांनी बदलवला. पण दादांनी त्यावेळेस भूमिका घेतली की नाही, मी शब्द दिलेला आहे, मी शब्द मोडणार नाही. आणि आम्ही सरकार तयार केलं, शपथविधी घेतला. त्याला अनेक लोकांनी पहाटेचा शपथविधी म्हटलं. त्याला पहाटेचा म्हटलं की दादा त्याच्यावर नाराज व्हायचे. दादा म्हणायचे पहाट म्हणजे 6 असतं, ही काही पहाट नाही आहे. आम्ही 9 वाजता शपथ घेतली होती, तो सकाळचा शपथविधी आहे असं नेहमी ते पत्रकारांना सांगायचे. आणि मला आजही आठवतं की त्यावेळी अतिशय दृढतेनं त्यांनी, खरं म्हणजे त्यांना निश्चितपणे काही ना काही प्रमाणात त्याची किंमत मोजावी लागली. पण तरी देखील त्यांनी सांगितलं की एकदा निर्णय झाला होता, मग या निर्णयाला मी बांधील असेल. आणि ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला, मला आजही आठवतं की वर्षा बंगल्यामध्ये दादा आणि मी दोघंच जण होतो. त्यावेळी तो निर्णय विरोधात गेल्यानंतर त्या ठिकाणी सरकार स्थापन करणं काही शक्य नव्हतं. दादांनी विचारलं काय केलं पाहिजे. मी म्हटलं दादा, आता याच्यामध्ये उगीच तुम्ही स्वतःचा बळी द्यावा अशी आमची पण अपेक्षा नाही. ठीक आहे, आता जे काही असेल तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आणि त्यानंतर माझ्याशी चर्चा करून, म्हणजे अनेक वेळा अनेकांनी अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या, पण वर्षा बंगल्यावरनं माझ्याशी चर्चा करून दादांनी मग तो निर्णय बदलवला. कारण त्यांच्यासोबत जे लोक राहिले होते, हे दादांना माहिती होतं की शेवटी त्यांचंही भविष्य आपल्याला बघायचं आहे. आणि मग दादांनी पुन्हा त्या ठिकाणी जे काही सरकार झालं त्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या स्वभावात पारदर्शकता होती. पोटात आहे ते ओठात आहे, आणि जे आहे ते तोंडावर बोलून टाकायचं. तोंडावर बोलताना दादा राजकीय परिणामांची फारशी काळजी करत नव्हते. आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये असं अनेक वेळा तुम्हाला पॉलिटिकली करेक्ट राहावं लागतं, पण पॉलिटिकली करेक्ट राहणाऱ्यांपैकी दादा नव्हते. त्यांना जे वाटलं ते स्पष्टपणे रोखठोक त्या ठिकाणी बोलायचे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल आमदारांना किंवा सदस्यांना देखील माहिती होतं की दादांनी एखादी गोष्ट तोंडावर नाही म्हटली याचा अर्थ काही आपले विरोधक नाही आहेत, त्यांना नाही पटलेली, त्यामुळे त्यांनी नाही म्हटलेली आहे. पण जे काम होऊ शकत असेल ते मात्र तात्काळ करणे आणि तिथल्या तिथे फोन लावणे, ते काम झालंय की नाही पाहणे, अशा पद्धतीनं दादाची ख्याती असल्यामुळे जे सदस्य आहेत ते आपलं काम हक्काने घेऊन त्या ठिकाणी दादांकडे जाताना आपण बघायचो. आणि मला असं वाटतं की वर्षानुवर्ष काम करत असताना दादांनी एकवचनी असण्याचा एक नाव जे कमावलं, की दादा म्हणतात ते करतात, हे राजकारणामध्ये मला असं वाटतं की अतिशय विरळ आहे. आणि खरं तर मला असं वाटतं की ज्यावेळेस 2019 नंतर मी विरोधी पक्षनेता झालो, ते इकडे आले, ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. पण आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल की इथनं भाषण करताना ते माझा उल्लेख मुख्यमंत्री म्हणूनच करायचे. मग प्रत्येक वेळी मग त्यांना आठवण करून द्यावी लागायची की मुख्यमंत्री नाही, विरोधी पक्षनेता. आणि मला असं वाटतं की त्यानंतर कदाचित त्यांचे ते शब्द जे आहेत ते सत्य झाले. आम्ही एकत्रित आलो, आम्ही दोघेही उपमुख्यमंत्री झालो. नंतर मी मुख्यमंत्री झालो, पुन्हा शिंदेसाहेब आणि ते उपमुख्यमंत्री झाले. आम्ही खरं म्हणजे आमच्या अनेक गोष्टींवर गप्पा देखील व्हायच्या, अनेक गोष्टींवर बोलायचो. दादांना क्रिकेटची आवड होती, त्याच्यावरही अनेक वेळा आमची चर्चा व्हायची. आणि आम्ही जेव्हा एकत्रित प्रवास करायचो त्यावेळी दादांच्या अनेक ज्या काही सवयी होत्या, त्यात दादांना मला नेहमी आठवतं की दूध प्यायला आवडायचं. त्यामुळे आमच्या विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये कोल्ड्रिंक असू द्या, काही असू द्या, जे कोल्ड मिल्क असतं, आणि दादा सांगायचे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, रोज हळदीचं दूध पितो आणि मला कुठल्याही म्हणजे कोल्ड्रिंक किंवा याच्यापेक्षा दूध प्यायला आवडतं. अशा अनेक सवयी दादांच्या एकदम नजरेसमोरून जातात. दादा चप्पल घालायचे पण पाय नेहमी स्वच्छ ठेवायचे. त्यांना ती एक सवय होती की बसल्या बसल्या आपला पाय स्वच्छ करायचे ते. त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत त्या अशा आज माझ्या नजरेसमोरून चाललेल्या आहेत. पण
मला असं वाटतं की त्यांच्या काही सवयी ज्या होत्या या इतक्या महत्त्वाच्या होत्या, त्यातली सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. कधीही कुठल्याही ठिकाणी 1 मिनिटं आधी पोचायचं म्हणजे पोचायचं. ज्यावेळी आम्ही तिघं होतो, शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो, दादे उपमुख्यमंत्री होते. 12 वाजताचा कार्यक्रम असेल तर दादा 11:59ला पोचणार, मी 12:05ला पोचणार आणि शिंदेसाहेब थोड्या वेळेमध्ये, नाही एवढं नाही, पण एक 15-20 मिनिटं अजून ते मागे पुढे. पण कधीही, आणि मी तर कमीत कमी शिंदेसाहेब किती वाजता निघतायत हे बघून मी त्या ठिकाणी कार्यक्रमात पोचायचो. पण दादा 12चा कार्यक्रम कोणाला याला किती वाजू द्या, दादा 11:59ला पोचणार म्हणजे पोचणार. आणि मला असं वाटतं की ही त्यांचं वक्तशीरपणा, म्हणजे सकाळी 9ची बैठक असेल, त्यांनी बोलवली असेल तर अधिकाऱ्यांना माहिती असायचं की 8:59ला दादा खुर्चीवर असणार, त्यामुळे त्याच्या आधी आपण पोचलं पाहिजे. मंत्रालयामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांपेक्षा लवकर पोचणारे दादा होते. मला असं वाटतं की मंत्रालयाची सुरुवातच दादा करायची आणि सकाळी 9